आता ही पंचवार्षिक हं. मी सरपंच म्हणून पण काम पाहिलेलं आहे. काय तुमचं विजन आहे तुमच्या पंचायत समिती गणाच्या विकासासाठी? जे पंचायत समितीला येणाऱ्या ज्या योजना आहेत, हं, ते आपले शेतकरी वगैरे असतील, विद्यार्थी असतील, महिला भगिनी असतील, हं. यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. उल्काताईंचं कसं नियोजन असणार आहे त्यासाठी? माझं पहिल्यांदा सगळ्या गावांसाठीच मी माझं समान हे ठेवणार आहे हां, म्हणजे. हां. आणि त्यात मग महिलांसाठी कुठं आपल्या छोट्या मोठ्या चक्कीच्या, शिलाई मशीनच्या वगैरे ज्या योजना आहेत. तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? कारण की आता तुम्ही पहिल्यांदाच पंचायत समिती निवडणुकीसाठी त्या ठिकाणी सामोरे जात. तर लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, हां, की अगदी सगळ्यांना म्हणजे लोकप्रिय असलेला उमेदवार आहे असंही लोक बोलले जात आहेत. हां. तर काय चॅलेंज वाटतं, आव्हान वाटतं की काही नाही सहज करू शकता? नाही नाही, तसं सहज करू शकते मी. आमदारांच्या माध्यमातून हं, रस्ते असतील, हं. अ, पाणी अडवा, पाणी जिरवा, त्याचे जवळजवळ 1,20,00,000 बंधारे केलेत आपण अरे गावाला. बापरे! हो. शिरोली खुर्द शिरोली गावासाठी. खुर्दला हं. 6 बंधारे केले आपण ते. तुमच्या कार्यकाळामध्ये? माझ्या अरे कार्यकाळामध्ये. वाह! रस्ते पण भरपूर झालेले आहेत. 4 काठी पकडल्या आणि त्या वाकवल्या तर त्या तुटत नाही. तुटणार नाही. पण एक काठी असेल तर ती नक्कीच तुटली जाते. बरोबर. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवार जे आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आपल्या प्रभागाचा, आपल्या गटाचा किंवा आपल्या पंचायत समिती गणाचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने विकास करू शकतो हे लोकांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतायत. प्रचार दौरे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू आहेत. अगदी अशाच पद्धतीने आघाडीच्या उमेदवार ज्या की धालेवाडी पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, अशा आघाडीच्या उमेदवार सौभाग्यवती उल्काताई बबन मोरे ह्या आज आपल्या LDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये असणार आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे, समजून घेणार आहे की त्यांचं धालेवाडी पंचायत समिती गणासाठी विकासाचं नेमकं काय विजन आहे, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांची रणनीती काय असणार आहे. खरं तर आजपर्यंत त्यांचा राजकीय अनुभव कसा राहिलेला आहे, पुढे ते काय करू पाहतायत, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या आपलं LDTV मराठीमध्ये प्रथमतः मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी सौभाग्यवती उल्का बबन मोरे, राहणार शिरोली खुर्द. काय झाले भाऊ, मी 15 वर्ष हम्म, ग्रामपंचायत मध्ये हम्म, एक सदस्य म्हणून काम केलेलं आहे. हम्म. आणि मला शिरोली खुर्दच्या. शिरोली खुर्दच्या, अच्छा. तर तो कामाचा मला चांगल्या प्रकारे अनुभव पण आलेला आहे. आणि एक मी आता ही पंचवार्षिक हम्म, मी सरपंच म्हणून पण काम पाहिलेलं आहे. हम्म, त्यामुळं मला कामाचा चांगल्या प्रकारचा अनुभव आहे. हम्म. तुम्ही धालेवाडी पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. आघाडीच्या तुम्ही उमेदवार आहात. काय तुमचं विजन आहे तुमच्या पंचायत समिती गणाच्या विकासासाठी? काय झालंय, पंचायत समितीच्या जवळच हम्म, माझं व्यवसायानिमित्त मी राहते, म्हणजे हा. थोडस. आणि कधी इकडं कधी तिकडं असं असतं. आणि हम्म. त्या निमित्ताने जे पंचायत समितीला येणाऱ्या ज्या योजना आहेत, हम्म, ते आपले शेतकरी वगैरे असतील, विद्यार्थी असतील, महिला भगिनी असतील, हम्म, यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हम्म, हे माझं विजन असेल. आणि आपले जिल्हा परिषदच्या प्राध्यापक छायाताई तांबे, हम्म, ह्या जिल्हा परिषद मधून ज्या काही योजना असतात, हम्म. त्या योजनांची पण आपण आणून त्या पण लोकांपर्यंत, आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे. तर खरं तर ज्यावेळेस ग्रामपंचायत पातळीवरती आपण काम करतो त्यावेळेस निश्चितच मर्यादा असतात, कारण एका गावापुरतं आपण काम करतो. पण जेव्हा पंचायत समिती लेवलवरती काम करणार आहोत त्यावेळेस निश्चितच तुमच्या गणामध्ये जितकी काही गावं आहेत त्या गावांचं तुम्हाला नेतृत्व करावं लागणार आहे. मग विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी असतील, महिला वर्गांसाठीच काही योजना असतील, त्यांच्यासाठी काम करावं लागणार आहे. तर उल्काताईंचं कसं नियोजन असणार आहे त्यासाठी? माझं पहिल्यांदा सगळ्या गावांसाठीच मी माझं समान हे ठेवणार आहे म्हणजे. हा. आणि त्यात मग महिलांसाठी कुठं आपल्या छोट्या मोठ्या चक्कीच्या, शिलाई मशीनच्या वगैरे ज्या योजना आहेत, विद्यार्थ्यांसाठी काही असतील योजना, त्या मी शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी असेल, तर हे प्रत्येक गावाला मी विभागून असं किती मला जितकं मिळवता येईल तितकं मिळवून, जेवढा न्याय देता येईल तेवढा चांगला अगदी न्याय देणार आहे. आणि भरपूर अशी माझ्या गावासाठी असणार. मग ते
धोलवड असेल, ठिकेकरवाडी असेल, हिवरे खुर्द असेल, ओझर असेल. ओझरची तर 2 गाव आहेत. ओझर नंबर 1, एक ओझर नंबर 2, दोन. भोरवाडी असेल, कुमशेत असेल, पलीकडे धालेवाडी असेल. धालेवाडीत पण जरा चांगलं लक्ष द्यावं लागणार, कारण का तिथे पण जरा थोडे लोक आहेत असे घरकुलं वगैरे. आता आम्ही जेव्हा जेव्हा प्रचाराला जातो म्हणजे तेव्हा विकासापासून आजही दूर आहेत. हा दूर आहेत. जी लोक आता आम्ही गेल्यानंतर मतदान मागायला गेल्यानंतर लोक आम्हाला सांगतात काही समस्या आहेत त्यांच्या त्या, तर मग त्याच्यासाठी ते नक्की आपण प्रयत्न करणार त्यांना, कारण का आता आपल्याला समजलेलं आहे त्यांना काय पाहिजे काय नाही ते. तर ह्या गोष्टी नक्कीच मी त्यांचं निश्चितच ताई मला त्या प्रश्नाकडे यायचंय. आता प्रचार प्रसाराच्या निमित्ताने छायाताई तांबे असतील, तुम्ही असाल, किंवा प्रशांतजी डुमरे असतील, उमेदवार म्हणून तुम्ही जाता. काय बोललं जातं नागरिकांमधून? काय अडचणी आहेत त्यांच्या आजही की ज्या सुटलेल्या नाही? लोकांचे रस्ते, घरकुलं कोणाची अडलेली आहेत, रस्ते तर जास्तच अडलेले आहेत लोकांचे, कोणाची पाण्याचे पण प्रश्न आहेत. तर मग मी म्हणजे ते सोडवण्याचं आपण खरंच, आणि ज्या वेळेला आपण जर त्यांचं नेतृत्व करत असेल तर हे काम आपलं करणं गरजेचंच आहे ना. 100%. हो. मग त्यामुळे ते मी जास्त लक्ष तिकडे देणार आहे. आणि इथं मी पंचायत समितीच्या जवळ राहत, म्हणजे थोडस वास्तव्यास असल्यामुळे मला ते सोपं जाणार आहे. आणि इथून मागे पण मी हे खूप सहकार्य केलेलं आहे. असं जे लोक तिकडनं येतील माझ्याकडे काही असतील, कामानिमित्त यायचे, तर मग मी त्यांना पटकन पंचायत समितीला जाऊन थोडस माझ्या ओळखींमधून त्यांची कामं करून घेणं, महसूलची पण कामं करून घेणं, असे हे भरपूर मी विद्यार्थ्यांना काही गरज वाटली तर तेही आले माझ्याकडे, तर तेही कामं मी भरपूर केलेली आहेत अशी. कारण महाविद्यालय इथे जवळच आहे. काही अडचणी आल्या तर मुलं येतात माझ्याकडे अगदी हक्काने, आणि मी त्यांचं ते काम करत असते. इथून पुढे करत राहणार असं. निश्चितच. तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? कारण की आता तुम्ही पहिल्यांदाच पंचायत समिती निवडणुकीसाठी त्या ठिकाणी सामोरे जात आहे. तर लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, की अगदी सगळ्यांना म्हणजे लोकप्रिय असलेला उमेदवार आहे असंही लोक बोलले जात आहेत. म्हणजे जनसामान्यांमधलं व्यक्तिमत्व असलं की जरा बरं वाटतं, की एकदम साधं राहणीमान आहे आणि कामाच्या आहेत तुम्ही, असं सगळे लोक बोलत असतात. म्हणजे ग्राउंड लेवलला हो चांगलं काम केलेलं आहे म्हणून. ताई, ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना तिथं कसं असायचं, आणि आता तुम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातायत, तर काय चॅलेंज वाटतं, आव्हान वाटतं, की काही नाही सहज करू शकता? नाही, तसं सहज करू शकते मी. म्हणजे असं सगळे सहकार्यांच्या याच्याने असणारच, होणारच आहे. आणि मला ते जमेल असं मला चांगलं हे आहे. ग्रामपंचायतला पण चांगलं कामाचं हे होतं, अनुभव होता. अगदी भरपूर कामं केली आहेत मी गावातनं पण. अतुल शेट आमदारांच्या माध्यमातून रस्ते असतील, पाणी अडवा पाणी जिरवा, त्याचे जवळजवळ 1,20,00,000 बंधारे केलेत आपण गावाला. शिरोली खुर्दला 6 बंधारे केले आपण ते तुमच्या कार्यकाळामध्ये? माझ्या कार्यकाळामध्ये. रस्ते पण भरपूर झालेले आहेत. म्हणजे पाणंद रस्ते की मुख्य रस्ते? शेतीकडे जाणारे रस्ते, पाणंद रस्ते पण आहे, आणि आपले जे आधीचे रस्ते आहेत त्याचं पण डांबरीकरण वगैरे झालंय, दुरुस्ती केली आपण. आणि एक विशेष म्हणजे आमच्या गावात आहे ना, कचऱ्याचा खूप प्रश्न असायचा. तो तसं सगळ्याच गावात असतो, पण आमच्या गावातला तो कचऱ्याचा प्रश्न म्हणजे एकदम ओझर लेण्याद्री रोडला गाव आहे आमचं, आणि त्या गावात रस्त्यावरच एकदम आमचं गाव, गावाच्या कडेलाच ते कचरा कुंड्या वगैरे असायच्या, आणि त्या मला नेहमीच माझ्या डोक्यात सलत असायच्या, अशा विचित्र वाटायच्या. मग ते मी त्याचं विघटीकरण करून सगळ्या गावातला कचरा घंटाकडे आमदार साहेबांनीच त्यांच्या याच्यातूनच अतुल बेनके साहेबांनी गाडी दिली आम्हाला, ती कचरा गाडी, आणि त्या गाडीतनं आम्ही आता कचरा सगळा व्यवस्थित लोकांना डस्टबिन वगैरे देऊन ओला कचरा सुका कचरा बाजूला करून आम्ही अगदी चांगल्या प्रकारचं त्याचं पण नियोजन केलेलं आहे. शहरासारखं आता गावात कुठेही असं आमचा एवढूसा सुद्धा कचरा दिसत नाही. वा, क्या बात आहे. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या ठिकाणी आघाडीची उमेदवारी देण्यात आली. म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, आणि RPI आठवले गट आहे. असे 4 पक्ष एकत्र येऊन या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एक आघाडी तयार केलेली, एक मजबूत संघटन झालंय. इतर जे पक्ष आहेत त्या ठिकाणी स्वतंत्रपणे एकटे लढतायत उमेदवार.
कसा फायदा होऊ शकतो? कारण हे 4 पक्ष एकत्र आलेत. नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हां. कारण की शेवटी 4 काठी पकडल्या हां. आणि त्या वाकवल्या तर त्या तुटत नाही. तुटणार नाही. पण एक काठी असेल तर ती नक्कीच तुटली जाते. बरोबर. हां. आणि आता आम्ही प्रचारातनं पण पाहतो ना, हां. संघटित झाल्यामुळे खूप मोठा फायदा आहे. हां. कार्यकर्ते बोलत असतील ना, की बरं झालं एकत्र आले हो हो, सगळेजण. सगळे खुश आहेत एकदम एकत्र आल्यामुळं. खरं तर पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. वर्ग आहे. शेतकरी वर्ग आहे इकडे. त्याच्यामुळे फायदा होत असेल. होतो. काय बोललं जातंय नेमकं? नाही, ते सगळे म्हणतायत आता की तुम्ही सगळे एकत्र आले ना, हां. असेच एकत्र राहा, संघटित राहा, अगदी नक्कीच तुमचा विजय होणार आहे. आणि इथून पुढे जरी आता विजय झाला तरी इथून पुढे पण तुम्ही असंच संघटित राहा, असं सगळीकडे. आणि सगळ्यांकडे आता वातावरणाचं म्हणजे आनंदाचं वातावरण आहे बाबा सगळ्यांमध्ये. हं. सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आनंदी आहेत. कारण का सगळ्यांची गोची व्हायची ना, कुठं इकडं पळायचं का हां, हां. इकडं पळायचं, द्विधा मनस्थिती होत द्विधा असेल. मनस्थिती व्हायची. हां. तर ते आता एकदम चांगलं वातावरण आहे. काय तुमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्राध्यापिका डॉक्टर छायाताई तांबे ओके. असतील, त्याच्यानंतर उच्च शिक्षित असलेले प्रशांतजी डुमरे डुमरे असतील, तुम्ही असतील. स्वतः असाल. कशी उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली? कारण की जनसामान्यांमध्ये तुमच्या बाबतीतले त्या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला येतात. हो, कसे आहेत उमेदवार तुम्ही सगळे? आम्ही सगळे लोकांची कामं करणारे, सगळ्यांची मनं मिळावू आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे आहोत. त्यामुळे जनता आमच्यावर विश्वास ठेवत आहे. हं. आणि अगदीच नक्कीच आम्ही पण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार आहोत. हां, हां. आणि खरंच म्हणजे आहे व्यवस्थित आहे सगळीकडं. हं. जेव्हा सगळीकडं उमेदवारीसाठी म्हणजे आपण हे कॅन्डल शोधत होतो, हं, हं. त्यावेळेला सगळीकडनं एक आमचं हे पोल येत होता, सर्वे येत होता हां, हां. की बाबा हे ठीक आहेत असे. हं. आणि त्याच्यामुळं मग आम्हाला ती उमेदवारी दिली गेली आहे. म्हणजे पक्षाचा सर्व्हे वगैरे झाला होता? हा, पक्षाने तसं आता हे केलंच असणार ना, त्याशिवाय तर काही उमेदवारी देणार नाही ना. येस. मला तेच विचारायचंय की उल्काताई मोरे यांची उमेदवारी कशी निश्चित केली पक्षानं? मग ते निर्णय घेण्यासाठी माझे आमदार अतुल बेनके असतील. काय पाहून उमेदवारी दिली गेली? आता कसं आहे, एक सर्वसाधारण कार्यकर्ते असतात हं. आणि त्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाची सगळी हे करून त्यांनी उमेदवारी मागितली. आपले आमदार अतुल शेठ बेनके त्यांच्याकडं उमेदवारी मागितली त्यांनी. हं. आणि मग त्यांनी पण त्याचा सन्मान करून मला ती उमेदवारी दिली. काय विश्वास वाटतो? 5 तारखेला मतदान आहे आणि 7 फेब्रुवारीला त्या ठिकाणी निकाल लागणार आहे. दिवसही खूप थोडे राहिलेले आहेत. अगदी म्हणूयात की आपण 5 ते 6 दिवस बाकी राहिलेले हो आहेत. ना, हो. हां. हो, थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि आम्हालाही थोडेच दिवस मिळाले. हं. पण ठीक आहे, आम्ही तर विजय तर नक्कीच होणार आहे. हां, हां. जनता अगदी आमच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि विजयी आम्ही तिघेही होणार आहे. हां. मग प्राध्यापक डॉक्टर छायाताई तांबे असतील, हं. प्रसादजी डुमरे असतील, प्रशांत डुमरे असतील, हं. मी असेल, आम्ही हां. नक्कीच विजय होणार आहे. हां. काय खरं तर गावात उमेदवारी आली. शिरोली खुर्द गावकऱ्यांचा काय आनंद आहे? नाही, गाव खूप खुश आहे. कारण का खूप वर्षांनी आमच्याकडे म्हणजे आतापर्यंत पंचायत समितीचं आलंच नाही. कारण का सारखे गण तुटले, इकडे तिकडे व्हायचे. हं. आणि आमचं काही इतकंही मोठं गाव नाही, छोटंच गाव आहे. पण उमेदवारी मिळाल्यामुळे ह्या वेळेला आमचं गाव खूप आनंदात आहे आणि हां. खुश आहे. असं की पहिल्यांदाच आपल्याला संधी मिळते, तर संधीचं आपण नक्कीच सोनं केलं पाहिजे, हां. अशी गावाची पण इच्छा आहे. उल्काताई मोरे यांच्या कोणत्या जमेच्या बाजू ठरतील तुमच्या मतदारसंघातल्या? अर्थातच धालीवाडी पंचायत समिती गणातल्या मतदारांनी उल्काताईंना का मतदान करावं? सर, एकदम छान प्रश्न विचारलाय तुम्ही. हां. खरंच मला का मतदान करावं? हं. मी अगदी पहिल्यापासून हं. लोकांच्या सुखदुःखात असते, हं. जनसामान्य नागरिकांमध्ये असते. हं. कोणाचाही असं काही प्रसंग काम असेल तर मी ते कामही त्यांचं मार्गी लावते. हं. आणि म्हणून मला जनता नक्कीच आशीर्वाद देईल. आशीर्वाद देईल. काय पक्षाचं कसं सहकार्य राहतं? कारण की आपण सरपंच असो, उपसरपंच असो किंवा सदस्य म्हणून काम करत असताना पक्षाकडे कामाच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करतो. कशी मदत होते पक्षाची? नाही, मला तर सांगायला म्हणजे अभिमान वाटतो हं.
की जेव्हा मी कामासाठी पक्षाकडे जायची, हम्म, म्हणजे आमदार साहेबांकडेच जायचे. आता ग्रामपंचायत म्हटल्यावर आमदार साहेबांकडे जास्त कामाचं आहे. हम्म, त्यांनी भरपूर कामं दिली. हम्म, कधी कुठल्याही कामाचं मला त्यांनी टाळलेलं नाहीये. हम्म. त्यामुळे मला विश्वास आहे की मी माझे आमदार अतुल बेनकेंनी. हा हम्म, हम्म, हम्म. तर ते मला इथून पुढे पण ते आहेत पालकमंत्री आहेत आपले अजितदादा वगैरे पुणे जिल्ह्याचे पुणे पालकमंत्री. जिल्ह्याचे. हा तर ते मग ते मदत करतील असं मला वाटतं. म्हणजे त्याचाही फायदा होईल फायदा नक्कीच. होईल. हा नक्कीच होईल. मग ह्या गावाचं तुम्हाला नेतृत्व करायचंय. काय जाणवतं, कोणत्या समस्या आहेत तिथे प्रामुख्यानं? मग रस्त्याचे, पाण्याचे, काय नेमकं? रस्ते, पाणी, हम्म, घरकुलं असतील लोकांची, हम्म, भरपूर लाईटच्या आहे, स्ट्रीट लाईटच्या आहे समस्या हम्म. आहेत. लोकांच्या भरपूर समस्या आहेत. आता आपण गेल्यावर लोक सांगतातच आपल्याला तिथे, हा. आणि आपण ते नक्कीच करू. उल्काताई जर निवडून आल्या, लोकांनी संधी दिली, तर कसा लोकांना फायदा होईल? कारण की तुम्ही जुन्नरलाही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वास्तव्यास असता. पंचायत समितीला लागूनच तुमची त्या ठिकाणी इमारत आहे, आहे. घर आहे तुमचं, तिथं राहता. कसा फायदा होऊ शकतो लोकांना? मी जर असे जुन्नर मध्ये असेल तर कोणाला माझ्या घरी शिरोलीला जायची गरज नाही लागणार. पंचायत समितीत आल्यानंतर सुद्धा लगेच मी तिथं उपलब्ध होऊ शकते त्यांना. तर असं म्हणजे जास्त कुठे मी दूर नाहीये, जवळच आहे. कोणतंही काम आणलं तर मी पटकन जाऊन करू शकते, आणि मी नक्कीच करणारच. खर तर ताई, निवडणूक म्हटलं की त्या ठिकाणी विरोधकांचं आव्हान सुद्धा असतं. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी विरोधकांचं आव्हान असणार आहे. मग तुम्ही कसं सामोरे जाणार किंवा कसं पाहता या आव्हानाकडे? सर, तुम्ही एकदम छान प्रश्न विचारला. हम्म, हे आव्हान स्वीकारायचं माझ्यासाठी काही इतकं अवघड नाहीये. हम्म, कारण का मी पहिल्यापासूनच हम्म, लहान मुलांचा वाढदिवस असो, हम्म, ज्येष्ठांचा असो, हम्म, ज्येष्ठांचा वाढदिवस असो, हम्म, किंवा कुणाचाही असं बारशाचा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, मी सगळ्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होते, त्यांना शुभेच्छा द्यायला जाते. हम्म, तर मग हातातलं काम ठेवून मी अगदी जात असते. हम्म, त्यामुळं कधी कोणाचं अंत्यविधी असेल, हम्म, कोणाची दशक्रिया असेल, हम्म. माझं काही काम असलं, महत्वाचं काम असलं तरी ते मी बाजूला ठेवते. पण ह्या कामात मी नेहमी असते. हम्म, त्यामुळं मला असं वाटत नाही की जनताही मला आता बाजूला ठेवेल, हा, आणि मला असं विरोधकाचं काही आव्हान वाटत नाही, हम्म, किंवा विरोधी पक्षाचंही मला आव्हान वाटत नाही. हम्म. आपण जनसंपर्क ठेवला की काही आव्हान वाटत नाही मग. ताई, खरं तर तुम्ही अनेक वर्ष त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करतायत. काय सरपंच कार्यकाळामध्ये तुम्ही काय काय विकास कामं केली तुमच्या गावासाठी? मी म्हणजे रस्ते, घनकचरा असेल, जलजीवन मिशन असेल, स्ट्रीट लाईट असेल, बाकी छोट्या मोठ्या योजना असतील, हम्म, महिलांचं प्रशिक्षण असेल, हम्म. विद्यार्थ्यांसाठी काही योजना, अशी भरपूर कामं केली मी. ताई, खरं तर निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही मतदारसंघामध्ये फिरतात. महिलांचा कसा प्रतिसाद भेटतो? तर महिलांचा उलट आहे ना, जास्त प्रतिसाद मिळतो. हा, आम्ही जेव्हा जातो ना, तेव्हा महिला औक्षण करायला येतात. हम्म. अगदी फुलं बिलं डोक्यावर टाकून त्या छान प्रकारे स्वागत करतात आपलं. हा, आणि खूप चांगल्या प्रकारे साखर वगैरे देऊन सगळेजण घरात या, चहा घ्या, आहे तुमची ओळख आहे, असं चांगल्या प्रकारचं, हा आम्ही तुम्हाला चांगलं पोषक ओळखतोय, वातावरण आहे. पोषक वातावरण आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्या पाठी, असं खूप छान देतात ते. हा, हा, आणि खूप मग समाधान वाटतं थोडस की काही नाही, सगळा जनसमुदाय आहे आपल्या पाठीशी. हा, आणि महिला तर जास्तच प्रमाणात वाटतात बरं का पाठीशी आहेत हा. असं. त्याचा फायदा होईल. नक्कीच फायदा होईल. मतदान रूपी आशीर्वाद देऊन गुलाल तर आमच्या तिघांचा उधळतील. काय उल्काताईंना कधी वाटलं होतं की आपण ग्रामपंचायतची निवडणूक लढू, सरपंच हो, किंवा मग त्याच्यानंतर डायरेक्ट पंचायत समितीची निवडणूक कधी विचार केला होता का? नाही, थोडस पण मला वाटायचं असं की हम्म. आपल्याकडे थोडीशी समाजसेवा व्हावी, काहीतरी हम्म. आता थोडस असं याच्यात आपण पडलं पाहिजे. हम्म, पण अगदी तसं थोडस होत गेलं मग, आणि मग मला ते संधी मिळत गेली, आणि मग त्याच्यानुसार मी संधीचं सोनं करत करत हम्म. जनसंपर्कात जास्तीची आले. हे पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय उल्काताईंचा की घरातल्यांनी सांगितलं की पक्षाने जबाबदारी टाकली? तशी मला आवड होती, आणि पक्षाने पण तो विश्वास दाखवून जबाबदारी टाकली माझ्या.
खरं तर ताई, तुम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीला या ठिकाणी सामोरे जातायत. पक्ष नेतृत्वानं इतका मोठा विश्वास तुमच्यावरती टाकलेला आहे. कसं पाहता याच्याकडे? आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच तुम्ही का निवडलात? सर, खरं तर राष्ट्रवादी पक्ष हम्म, हा अगदी सर्वसामान्यांना मानणारा पक्ष आहे. हम्म, ना तिथे जात, ना धर्म, ना कुठला भेद, ना भाव. हा, त्यामुळं त्या पक्षात हम्म, सगळ्यांना समान वागणूक समान दिली. वागणूक मिळते. हम्म, आणि मग आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील अजितदादा पवार, बरोबर. आपले शरदचंद्रजी पवार साहेब असतील, वल्लभ बेनके वल्लभ साहेब. शेठ बेनके साहेब असतील, हम्म, आणि आताचे आपले माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील. बरोबर. अगदी सर्वसामान्यांची कामं करणारे राष्ट्रवादी पक्ष त्यांनी केला, पण त्यांनी भरपूर कामं पण केलेली आहेत तशी. त्यांच्या इतकी कामं मला तर वाटतं कधी तालुक्यात पण झालेली नाहीत, दुसरे कोणाच्या पक्षातून झालेली नाहीत. त्यामुळे त्यांनी भरपूर कामं केलेली आहे आणि त्या पक्षानी जो माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी अगदी परिपूर्ण उतरण्याचं काम करणार आहे. ताई, खरं तर आमच्या एलडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? सगळ्यांना नमस्कार करेल आणि त्यांना एवढंच आवाहन करेल हम्म, की येत्या 5 तारखेला हम्म, तुम्ही घड्याळासमोर बटन दाबून मला आणि माझ्या सोबत जिल्हा परिषदच्या आपल्या उमेदवार डॉक्टर प्राध्यापक सौ छायाताई तांबे यांना तुम्ही बहुमताने निवडून द्याल आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्याल, अशी मी अपेक्षा व्यक्त करते. जनतेने दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. धन्यवाद. तर या होत्या धालेवाडी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थातच आघाडीच्या अधिकृत उमेदवार उल्काताई बबन मोरे, की ज्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. खरं तर त्यांच्याशी आपण सविस्तरपणे बातचीत केलेली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठीचं व्हिजन आपल्या एलडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेलं आहे. ताई, खरं तर आपण प्रचाराच्या व्यस्त दिनक्रमातून सुद्धा वेळात वेळ काढून आमच्या एलडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओला आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. व तुम्हाला सुद्धा आमच्या एलडीटीव्ही मराठीच्या वतीनं निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.